नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज या व्हिडिओमध्ये 15% ऑल इंडिया कोटाबद्दल सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघायची आहे. तर ऑल इंडिया कोटाचा जो राऊंड 1चा BMSचा कट ऑफ आहे हा 360 एवढा गेलेला होता. आणि हा जो काही लास्ट स्टुडंट आहे त्याला भोजराज भोंडेकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज भंडारा, जे की 2024-25 पासून नव्यानं ॲड झालेलं कॉलेज आहे, हे कॉलेज त्या ठिकाणी भेटलेलं होतं. राऊंड 2साठी नवीन जे काही रजिस्ट्रेशन आहे हे जवळपास 957 एवढे न्यू रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी राऊंड 2साठी झालेले आहे. आणि त्यामुळं 15% ऑल इंडिया कोटामध्ये निश्चितच BMSसाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन इन्क्रीज झालेली आहे. राऊंड 2साठी जर आपण सीट बघितले तर BMS कोर्ससाठी 372 सीट त्या ठिकाणी आहेत, तर BHMS कोर्ससाठी 301 सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. आणि BMS कोर्ससाठी राऊंड 2साठी त्या ठिकाणी 3 नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत. ते म्हणजे गुरुमिश्री आयुर्वेद मेडिकल कॉलेज जालना, शामराव पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज सोलापूर आणि श्रेयस आयुर्वेद मेडिकल कॉलेज संभाजीनगर, हे 3 कॉलेजेस त्या ठिकाणी राऊंड 2साठी अवेलेबल आहेत. राऊंड 2चा जर एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तर त्या ठिकाणी 375 प्लस त्या ठिकाणी BMSचा कट ऑफ जाऊ शकतो, कारण न्यू रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी इन्क्रीज झालेले आहे. आणि 85% चा जो काही स्टेट कोटाचा कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी हाय गेलेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. आणि या रिझनमुळं एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ आहे BMSचा राऊंड 2चा त्या ठिकाणी निश्चितच राऊंड 1पेक्षा हाय जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जे काही रिमेनिंग सीट असतात राऊंड 2 नंतर, जे काही रिमेनिंग सीट असतात ते त्या ठिकाणी स्टेट कोटामध्ये जात असतात. त्याच्यानंतर राऊंड 2साठी रूल्स काय आहेत. जर तुम्हाला कॉलेज भेटलं नाही तर तुमचं जे काही डिपॉझिट आहे ते त्या ठिकाणी रिटर्न येणार आहे. जर तुम्हाला कॉलेज भेटलं आणि तुम्ही ते कॉलेज त्या ठिकाणी कन्फर्म केलं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला, त्याच कॉलेजला जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल आणि ते कॉलेज तुम्ही फिक्स केलं, तर त्या ठिकाणी त्या केसमध्ये तुमचं जे काही डिपॉझिट आहे 50,000 ते रिटर्न येणार आहे. आणि जर कॉलेज भेटलं पण कॉलेज जॉईन करून नंतर कॅन्सल केलं, किंवा कॉलेज भेटलं परंतु तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही, जॉईन केलं नाही, तर अशा केसमध्ये तुमचं जे काही 50,000 रुपये डिपॉझिट आहे हे त्या ठिकाणी जप्त होणार आहे. त्याच्यानंतर आता बरेच मुलं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारतात की ऑल इंडिया कोटाचे किती राऊंड होतात, अजून काही राऊंड होणार आहेत का. तर ऑल इंडिया कोटाचे फक्त 2च राऊंड कंडक्ट त्या ठिकाणी केले जातात. आणि राऊंड 2 नंतर जे काही सीट व्हॅकंट राहतात ऑल इंडिया कोटाचे, ते त्या ठिकाणी स्टेट कोटामध्ये ट्रान्सफर होतात, कन्वर्ट होतात. आणि त्यामुळं स्टेट कोटाचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. त्याच्यानंतर चॉईस फिलिंगची लास्ट डेट काय आहे, तर आज चॉईस फिलिंगची लास्ट डेट आहे 12:30 वाजेपर्यंत. तुम्ही 4 ऑक्टोबरला 12:30 वाजेपर्यंत, म्हणजे आज 12:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात. आणि जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ही सुद्धा आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट टू कॅन्सल ॲडमिशन. जर एखाद्या स्टुडंटनं कॉलेज जॉईन केलं आणि जर ते कॉलेज त्याला आवडलं नाही, ॲडमिशन कॅन्सल करायचं ठरलं असेल, तर अशा केसमध्ये 19 ऑक्टोबर 2024च्या अगोदर तुम्ही त्या कॉलेजचं ॲडमिशन जे आहे ते 19 ऑक्टोबरच्या अगोदर त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतात. 19 ऑक्टोबर 2024 या डेटनंतर त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटाचं ॲडमिशन कॅन्सल करण्यास त्या ठिकाणी सक्त मनाई आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल असे विद्यार्थी 19 ऑक्टोबर याच्या अगोदरच त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करू शकतात. कृपया याची नोंद घ्यावी. तर एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ आहे BMSचा हा 375 प्लस त्या ठिकाणी राऊंड 2चा जाऊ शकतो ऑल इंडिया कोटासाठीचा, कारण न्यू रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी इन्क्रीज झालेले आहेत. त्याचप्रमाणे स्टेट कोटाचा कट ऑफ हाय गेल्यामुळं ऑल इंडिया कोटामध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन इन्क्रीज झालेली आहे. बऱ्याचशा मुलांना त्या ठिकाणी कमी स्कोर असूनसुद्धा ऑल इंडिया कोटातून टॉपचं चांगलं कॉलेज भेटलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन इन्क्रीज झालेले आहे. आता बरेचसे जे काही मुलं आहे ज्यांचा 370 स्कोर आहे किंवा 360 स्कोर आहे, अशा बऱ्याच मुलांनी ऑल इंडिया कोटाचं राऊंड 1साठी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं. आणि आता राऊंड 2मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन केल्यामुळं बऱ्याच अशा मुलांना त्या ठिकाणी कॉलेज भेटणं, 360-370 स्कोर असणाऱ्या मुलांना कॉलेज भेटणं त्या ठिकाणी अवघड झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपची जे काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.